नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 2 सजीव सृष्टी याचा अभ्यास करणार आहोत। मला सांगा, आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण अनेक सजीव घटक बघतो, अनेक निर्जीव घटक बघतो। तर कोणते सजीव घटक बघतो आपण? जसं मानव, वनस्पती, प्राणी आणि कुठले निर्जीव घटक बघतो? तर दगड, पाणी, वाहने। पण सजीवांमध्ये काही बाबतीत काही भेद असतात, तर काही बाबतीत सजीवांमध्ये साम्य आढळते। तर ते कुठले भेद आणि कुठले साम्य ते पाहूयात आपण। आता तुम्ही लहानपणी म्हणजे एकदम छोटे बाळ होतात आणि आता तुम्ही तुमची वाढ होऊन म्हणजे तुम्ही आता मोठे झालेत, तुम्ही 6वीच्या वर्गात आलात। म्हणजे काय, तर तुमच्या शरीराची वाढ झाली। तर आपण एखादं रोपटं लावतो घरी, किंवा घरी तुम्ही एखादं रोपटं लावलं तर ते थोड्या दिवसांनी काय होतं, त्या रोपट्याची सुद्धा वाढ होते। आणि आपल्या घरी कधीतरी आपण आपल्या घरी एखादं पिल्लू आणतो, कुत्र्याचं किंवा मांजरीचं। ते पण पहिलं लहान असतं आणि थोड्या दिवसानंतर काय होते, ते थोडं मोठं होऊ लागतं, म्हणजे त्याची वाढ होते। आता मला सांगा, आपल्याला 2 डोळे आहेत आणि कुत्र्याला पण दोन डोळे आहेत। पण वनस्पतीला डोळे आहेत का? म्हणजे सजीवांमध्ये काही बाबतीत भेद आहेत आणि काही बाबतीत सजीवांमध्ये काही म्हणजे साम्यता आहे। पण आता तरी पण हे सर्व सजीवच आहोत ना, तरी पण आपण सर्व सजीवच आहोत। हे आपण एका ठराविक वैशिष्ट्याच्या आधारे ओळखतो। मग आता ही ठराविक वैशिष्ट्य म्हणजेच सजीवांची लक्षणे। आता ही सजीवांची लक्षणे निर्जीवांमध्ये दिसून येत नाहीत। तर आजच्या भागात आपण सजीवांच्या काही लक्षणांचा अभ्यास करणार आहोत। सजीवांचं पहिलं लक्षण कुठलं? तर वाढ हे सजीवांचं लक्षण आहे। आता बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये रूपांतर होते। तर वाढीच्या काळात काय होते, तर वाढीच्या काळात म्हणजे शरीराचे वजन वाढते, उंची वाढते आणि ताकद होते। सर्व प्राण्यांमध्ये वाढ होऊन प्रौढ होण्यासाठी ठराविक कालावधी लागतो। आता तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीराची वाढ किती वर्षापर्यंत होते? कोण सांगेल मला? म्हणजे मानवाच्या शरीराची वाढ किती वर्षापर्यंत होते? तर मानवाच्या शरीराची वाढ किती वर्षापर्यंत होते? तर 18 ते 21 वर्षापर्यंत मानवाच्या शरीराची वाढ होते। आता मानवाप्रमाणे वनस्पतीमध्ये पण वाढ होते, हे आपल्याला माहित आहे। वनस्पतीमध्ये खोडाची जाडी आणि उंची वाढते। पण वनस्पतीची वाढ होत असताना वनस्पतींना काही फांद्या फुटतात, तर काही वनस्पतींना फांद्या फुटत नाहीत। पण प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंतच होते। वनस्पतींची वाढ पण ते जिवंत असेपर्यंत होते। आणि सर्व सजीवांची म्हणजे वाढ ही शरीराच्या अंतर्भागापासून होते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होते। मग वाढ सजीवांचे लक्षण आहे। वाढीसाठी अन्नाची आवश्यकता। आता मला सांगा, आपण अन्न पाण्या वाचून जगू शकतो का? तर कुठलेच सजीव अन्न पाण्या वाचून जगू शकत नाही। आपल्यासाठी जेवण कोण बनवतं? तर आपल्यासाठी आपली आई जेवण बनवते। पण आई कशी बनवते जेवण? तर किचनमध्ये, स्टोव्हवर, किंवा तुम्ही आता गावात राहता तर चुलीवर असं जेवण बनवते। ती वेगवेगळे मसाले घालून आपल्याला रुचकर जेवण बनवून देते। म्हणजे आपण सुद्धा वनस्पती आणि प्राण्यांवरच अवलंबून असतो। म्हणजे वनस्पतीपासून आपल्याला वेगवेगळ्या भाज्या मिळतात, त्याच भाज्या आपण आपल्या जेवणामध्ये वापरतो। प्राण्यांपासून मिळणारे अंडी, चिकन याचाच वापर आपण आपल्या जेवणामध्ये करतो। मग आपली आई आपल्यासाठी जेवण बनवते। पण वनस्पतींचं काय? वनस्पती कशा जेवण बनवत असतील किंवा वनस्पती कशा खात असतील? कोण सांगेल का? तर मीच सांगते। तर वनस्पती सूर्यप्रकाशात जमिनीतील पोषक द्रव्य आणि पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीने जेवण बनवतात म्हणजे अन्नाची निर्मिती करतात। आणि ही प्रक्रिया कुठे चालते? ही प्रक्रिया त्यांच्या पानामध्ये चालते। म्हणजे पान हे त्यांचं स्वयंपाकघर आहे। आपण कसं आपलं जेवण स्वयंपाकघरात करतो, तसे त्यांचं जेवण पानात होतं, म्हणजे पान हे त्यांचं किचन आहे।
आणि पानामध्ये त्यांच्या हरितद्रव्य असतं. म्हणजेच काय, तर हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही अन्न बनवण्याची प्रक्रिया चालू असते, म्हणून या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. वनस्पती प्रकाश संश्लेषणामध्ये ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात आणि तो ऑक्सिजन वायू आपण श्वसनासाठी वापरतो. म्हणजे झाड किती महत्त्वाचे आहेत, म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. आता वनस्पती हिरव्या रंगाच्या का असतात, कारण वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्य असते, म्हणून वनस्पती हिरव्या रंगाच्या असतात. आता प्राणी स्वतःचे अन्न तयार करतात का, सांगा बरं. तर नाही, कारण त्यांच्याकडे हरितद्रव्य पण नसते, मग ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही. त्या अन्नाच्या म्हणजे ते अन्न म्हणजे अन्नाचा शोधत असतात. आता शेळी, मेंढी, हरिण हे प्राणी वनस्पतींचा अन्नासाठी वापर करतात. आणि हत्ती नाही, सिंह, वाघ हे प्राणी ह्या हरिण वगैरे हरिण, शेळ्या, मेंढ्या या प्राण्यांची शिकार करतात आणि आपल्या अन्नाची गरज ते भागवतात. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता हे सजीवांचे लक्षण आहे. ऑक्सिजन शिवाय आपण जगूच शकत नाही, हे तुम्हाला माहित आहे. मग ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर टाकणे याच क्रियेला श्वसन असे म्हणतात. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. आपण कशाने श्वसन करतो, तर आपण नाकाने श्वसन करतो. आता इतर प्राणी म्हणजे मासा, झुरळ, उंदीर, अळी या प्राण्यांमध्ये श्वसनासाठी वेगळी इंद्रिय असतात. आता वनस्पती कसं श्वसन करत असतील, तर वनस्पतीच्या पानांवर आणि खोडांवर सूक्ष्म छिद्रे असतात आणि या छिद्रावाटे वनस्पती श्वसन करतात. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. उत्सर्जन हे सजीवांचे लक्षण आहे. आता मला सांगा की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय खाता, तर तुम्ही सकाळी नाश्ता करता, दुपारी जेवता, परत संध्याकाळी नाश्ता करता, परत रात्री जेवता. त्याच्यामुळे एवढ्या अन्नाची आपल्या शरीराला गरज असते का, तर नसते. सर्व सजीवांनी खाल्लेल्या अन्नावर पचनक्रिया होत असते आणि या क्रियेमध्ये जे घटक आपल्या शरीराला आवश्यक असतात तेवढे शरीर स्वीकारतं, म्हणजे तेच घटक फक्त शरीर स्वीकारतं. आणि जे अन्न नको असलेलं अन्न, निरुपयोगी म्हणजे टाकाऊ अन्न आहे, ते शरीराबाहेर टाकतं. ते म्हणजे काय, तर ते म्हणजे उत्सर्ग. आणि उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. सर्व प्राण्यांमध्ये काही क्रियांमध्ये काही निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. ते पदार्थ म्हणजेच काय, तर ते पदार्थ म्हणजे उत्सर्ग आणि ते उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. काही प्राण्यांमध्ये उत्सर्गासाठी विविध अवयव असतात. आता मलमूत्र हे एक उत्सर्गच आहे. तर वनस्पतीमध्ये उत्सर्जन होतं का, तर हो, वनस्पतीमध्ये सुद्धा उत्सर्जन होतं. उदाहरणार्थ काय, तर विशिष्ट ऋतूमध्ये पानगळ होते. वनस्पती काय करतात, वनस्पती आपल्या पानांमध्ये उत्सर्ग साठवतात आणि विशिष्ट ऋतूमध्ये जेव्हा पानगळती होते तेव्हा त्याच्याबरोबर हे उत्सर्ग सुद्धा बाहेर पडतात. तर म्हणजे उत्सर्जन हे एक सजीवांचे लक्षण आहे. चेतना, क्षमता व हालचाल हे सजीवांचे लक्षण आहे. आता तुम्ही गावामध्ये जरी कधी गेला असाल तर तिथे गोठ्यात कधी गेलात का, गोठा म्हणजे काय, तर तिथे गुरे म्हणजे गाय, म्हैस, बैल जिथे बांधतात तिथे ती जागा. तर तुम्ही अचानकपणे जर त्या गोठ्यात गेलात तर हे असतात प्राणी म्हणजे कोण, गाय किंवा म्हैस, हे ताडकन उभे राहतात काय तर, आणि थोड्या वेळाने ते असे म्हणजे इकडून तिकडे फेऱ्या मारायला लागतात आणि गाय तर हांबरायला लागते. म्हणजे हे काय होते त्यांची, म्हणजे हे त्यांनी केलेली हालचाल आहे. हे त्या गायी म्हणजे त्या प्राण्यांनी केलेली हालचाल आहे.
आता तुम्ही एखादी वनस्पती असलेली कुंडी जर तुम्ही तुमच्या खिडकीत ठेवली तर ती खिडकीतील कुंडीतील वनस्पती सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकते. म्हणजेच काय, तिची हालचाल होते. आणि सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते. म्हणजे का तिला आपण हलवत नाही, आपण सूर्यप्रकाशाच्या दिशेने तिला नेत नाही, तर ती हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते. म्हणजे सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. तुम्ही लाजाळूचं झाड कधी पाहिलं का? तर लाजाळूच्या पानांना जर तुम्ही कधी हात लावलात तर काय होतं, तर ती पानं मिटतात. मग ह्यातली चेतना कुठली? तर आपण हात लावणे आणि मग तिच्याकडून प्रतिसाद कुठला आला, तर तिच्याकडून प्रतिसाद आला तिची पानं मिटणे. आता मला सांगा, जर तुमच्या डोळ्यावर अचानक लाईट पडली तर आपले डोळे कसे होतात, बंद होतात, किंवा आपण आपल्या डोळ्यांवर हात ठेवतो. म्हणजेच काय, तर डोळ्यावर लाईट पडणे ही झाली चेतना आणि आपले डोळे बंद होणे हा झाला आपला प्रतिसाद. आता समजा एखादा गरम गरम तवा आहे आणि त्या तव्याला आपला हात चुकून लागला तर आपला हात चटकन आपण मागे घेतो. म्हणजे गरम तव्याला हात लागणे ही आहे चेतना व आपला प्रतिसाद काय असणार आहे, तर आपण हात मागे घेणे हा आहे आपला प्रतिसाद. चेतना क्षमता व हालचाल हे सजीवांचे लक्षण आहे. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण सजीवांची लक्षणे शिकलो. कुठली कुठली लक्षणे शिकलो? तर वाढ आणि वाढीसाठी अन्नाची गरज. आणि दुसरं लक्षण कुठलं पाहिलं आपण? तर श्वसन आणि त्यानंतर उत्सर्जन आणि चेतना क्षमता आणि हालचाल. आणि पुढच्या भागात आपण सजीवांची अजून काही लक्षणे पाहणार आहोत. धन्यवाद.